बिड्डा बिड्डा मस्त लागतं. हे ताई याला किचन मध्ये बसवता. हे बा अटक केलं दोघांनो. दोघं वेजवाला मध्ये नाव बाहेर. पाया पडून घेऊया मग जाऊया आपापल्या घरी. चला आता आपण दीदीचं वेलकम करूया. आमची कोळीनबाई आलेली आहे. डॅन डॅन कोळीनबाई विथ 2 बॉडीगार्ड. अभिनयाचा कसा त्यांनी उमटवलं त्या अक्कासाहेब आपल्या आगरी कोळी समाजामध्ये एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपला साईडला हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आगरी कोळी ब्लॉगिंग चॅनलवर. आज नारळी पौर्णिमा आहे आणि उद्या रक्षाबंधन. आणि जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं, दीदी घरी आली, हळद उतरवली, दृष्ट काढली आणि लगेच गेली. सो आज आम्ही तिला आणायला चाललो आहे. निखिल मगाशी बोलतो उद्या रक्षाबंधन आहे, आमच्या पैशानं खाजले म्हणून आम्ही आणायला चाललो दोघीनं. सो येताना भक्ती पण येईल. तुम्हाला सांगतो, भक्तीचं घर आणि दीदीचं घर हे एकाच रस्त्याला आहेत. म्हणजे भक्तीच्या घरापासून 10 मिनिटावर दीदीचं घर आहे. तर चला आपण आधी दीदीसाठी खाऊ घेऊया आणि खाऊ घेऊन मग आधी प्रणयला घेऊ, मग भक्तीला घेऊ आणि मग दीदीला आणायला जाऊया. सो आम्ही पोचलो आता चिरनेरला आणि आम्ही निघाल्यापासून सांगतोय तरी भक्ती बघा यो बघा यो काय करते. ती वरती अजून झाडांना पाणी घालीत बसले. गुड्डू आणले खाऊ कधी खाऊ आहे तुला. काढ घे. पार्सल आहे ते काय कामाचं नको. मी नाही वाकड. भक्तीने पोस्टमॅनशिप चालू केली वाटते. लॉक करू का गाडी. त्याला रुको सांगेपर्यंत तोपर्यंत बसशील. चिखल उडवीत घेतले तिघांना सांगतो. तिघा बंडल रेडी ठेवा का. ए त्याच निखिल त्याच बोलले पहिल्यान आमच्या पैशानं खाजले म्हणून आम्ही स्वतःहून घेवायला चलो. दमलो मी सकाळपासून काम करून. ते काम केला. आता इथं भाऊबीज कॅन्सल, या रक्षाबंधन कॅन्सल केले सरकारने. सरकारने घरातल्या घरात करू. सरकारला माहिती नाही पडणार. असते मग. अरे नाही तर आपलं ब्लॉग नाही बघणार, लोक सांगतील. सो हा भक्तीचं घर आणि तिथूनच त्याच रोडने परत पुढे दीदीचं घर पण आहे. चला आता तुम्हाला दाखवतो मी किती मिनिटात पोहोचतो. आता वाजलेत किती, 2:17. वरती का नाही आली. तुमचा काही नको आम्हाला. आता निता जायचे तू जुनी होली आता. निखिल माझ्या पुढेच बसले, तो लांब बसले. खोखो बाहेर चावीच्या गावांना. सो आता वाजले 2:25 आणि आम्ही पोहोचलो दीदीच्या घरासमोर. हे बघा हा गेट आहे. गाडी आणि मध्ये लावले रस्त्याने. भाऊ बोलताना इथं रोडवर गाडी नाही ठेवायची. सो चला. पाणी पावसाळ्यात पाणी असेलच. अरे पाणी जाऊ नको, साडी अख्खी भिजल. आम्हाला पाणी जाऊ. बाबांनी सांगितलं पुढे घे म्हणून नाही तुम्हाला इथं पाण्यानं उतरवलं असता मी. ही पेटी घेवायची का. मग तुला कवाल ठेवायची. तुम्ही घ्या. तुला बोलू ना तू जुनी होली आता. आता इकडे आणायचा 1 वर्ष. गुड्डू 1 वर्ष तुला आणला तर 1 वर्ष इकडे आणायचा. तुला फक्त गाडीने बसायचं ना आणायचा बरोबर. फक्त सोबत पाऊस पडते उतार. चला चला सो काय चला आम्ही आता चाललो. मी अजिबात आणणार नाही. प्रसादला सांग आणायला. मी नाही ग्रुप मध्ये अडका गेला. भांडत होता तो, नाही तर त्याला हकवला मी. तू बोलला ना तो असेल तर बोल. मी बोललो त्याला. मी बोललो का तो असेल तर बोल. हा तर मी चेक केला हक.
मी नाही पण चेक केला तो नाही म्हणून मी बोललो तो असेल तर बोल. चला जा दीदीला मदत करता लगेच. सर का इकडं जसा नाश्ता आणला गुड्डू येऊन बसली पटकन. आई बोलेल नको काम करू मग आपण का बसत ना उठ. जशी वावली मला बोल आधी कुठे होती. घे नको ना प्रणय फोनकडे लक्ष ठेवा. जसा कुठून हात घेतला लगेच व्हिडिओ चालू करा. मी येऊ तोपर्यंत बघायला. पकड तुझा फोन. नको ना. अरे यांचं श्रावण आहे तुला काही वाटत नाही त्यांच्या काही खातील काजू बदाम त्यांना त्यांचं टेन्शन नाही. वाट बघून घे बाई चालू कर. याने मला भरवायला सांगितले स्वतःला. बरं कुठं काही असलं तर तुला काही होईल ना. मला पहिला चेक करून दे. पहिला चेक एकदा चेक केला म्हणजे अख्खे बोटे ओके हा का. आई मला खाऊन देत नाही बघा. सो इकडे आता कुक नीट विथ कुकाने व्हेजवाल्यांचं ते कोणी बनवले. आईने नीट विथ कुका. त्याला साईडला वा. अच्छा भाऊजी तुम्हाला हा भाऊजी थोडी व्हेज खाणार आहे. आम्ही तारका तोडू. ठीक आहे ना व्हेजला पण मेनू खूप वाईट आहे तिथे मस्त खा. पण ते प्रॉन्स रवा फ्रायची मजा नाही भाई त्याच्यानं. प्रॉन्स रवा फ्राय ना वाव आवरी फ्रेश एकदम. पनीर चिली ते तुम्ही बोंबील समजून खाल रे पण कोलबी रवा फ्रायची मजा नाही याच्यानं. न ती जी काय टेस्ट आहे. नेक्स्ट टाइम आपली श्रावण संपली आपली जेव्हा पार्टी असेल ना आम्ही चिकन मटन खाऊ. नाही आम्ही चिकन मटन खाऊ रविवारी वगैरे पार्टी करू. तुला पनीर चिली ठेवतो तो यम करून दाखवू. काय म्हणतो बघा आता तिथे पनीर चिली यम टेस्टी. पार्टी असेल ना तुला पनीर चिली आणलं पाहिजे का पक्का यम का. मला पण टाटा तुम्ही आणले कुठून आणले. तिच्या हातचं नको मला. तिचे त्या थोडी वेळेला दिदी तू सांग. बराच वजन आहे तिकडे सरकवता का जरा. रस प्राण आहे तिकडे सरकवता का तिकडे. तिकडचा पंकज भाऊ तिकडे टेकवला. इकडच्या दोघांना अटक केलं का आमच्यावर. नाही बा मी इकडे ना मी गुड्डू श्रावण केले आम्ही. मी बघ मी टाटासा ठेवतो. चरम पंकज पनीर चिली जे त्यांच्या बोटी जेशीला. तुम्ही काय ना व्हेज सुरमई बघ व्हेज. आम्ही नाही येणार. याचा एक अजून एक फायदा आहे. मी आता जेवायला बसलो ना मला सॅलड पाहिजे. तू पण घे ना माझ्या यांच्या पंकज बोलच्या का हात घालता घे ना तू पण घे. काय ना तुम्ही मस्त लागतं. हे ताई त्याला किचन मध्ये बसवता. हे बा अटक केलं दोघांनो. नॉनव्हेज दोघं व्हेजवाला मध्ये नाव बाहेर. 2 व्हेजवाले आहेत. चला एक गाडी चालली आमची. हा निधी बोलते काय बोलतं जायचं म्हणून आलं. एकदा मी तिला एवढं फुगवलेलं ना त्याची बायको 4-5 दिवस बोलत नाही त्याच्या दिवशी. बाय बाय निधी. पावसाची निघला भिजशील ना. तर चला आता आमचं जेवण वगैरे झालं आणि फायनली दीदीची तयारी झाली. तोपर्यंत दीदी प्रणयची एक झोप झाली. चला पाया पडून घेऊया मग जाऊया आपापल्या घरी. पाहुण्या उठ.
जरा जर त्यांच्या काहीतरी काही झेल ना काही अरे आईने दिले, आई बोलल्या का दिले नाही. चल बोलते तुला नेते तूच मागे मागे गेली दिले नाही. अरे आया बस दिले अर्धा तास आणशी उठून जाते खावायला मला काहीतरी लागते भाजी करा. हो बोलली मला आई घेऊन गेला. आपल्याला नाही बोलता येते. हा ना ए, गुड्डू, आपल्याला नाही बोलता येते. एक नंबर. चला चला निघू चला आपण. चला चला पसंतला बोलव घ्यायला. काय? परसे मागे स्वच्छ आहेत. बघू दाखव. नाही तसं नाही दाखवलं. निखिल पकड नशीब खाली नाही आला. तिने पुढचा टाकायला लावला असता. हो का खारी असं खाली असू दे. ए खारीची गरज काय होता? अरे मोठी जेटी त्यांच्या जवळ. तसं नाही. हो हो. बापरे बाई. सो गाईज आम्ही बिना जमलं. पाच जरा आत टाक ना. अरे शूज तर जावंच आहे तो जर ठेवून. अरे अशी टाक ना का रे. जाता जाता का सो आम्ही 5 वाजता निघालेलो साईवरून दीदीच्या इथून. ते आता वाजले किती 10:41 पावणे 11. गाडी जागेवर थांबत होती. एवढी ट्रॅफिक बेकार. कधी आता एवढी ट्रॅफिक होती गाडी जागेवर थांबत होती. पण जेव्हा भक्ती नसते ना एवढी ट्रॅफिक लागते गाडीला हवेत उडते. त्याला म्हणतो चांगला फ्लेवर दे. हे फ्लेवर त्यांचा ना. स्टार्टिंग पासून भूक लागलेली. आमच्या रस्त्याला ट्रॅफिक नसते पण तुम्ही अशी माणसं आले. आता बघ निखिल आपण गेलो तर जाताना ट्रॅफिक होती. गुडू तू एवढं वेळेला आले तुला ट्रॅफिक लागले. नाही. मग ये वेळेस पण होती कोण होती दीदी तुला बोलते तो. नाही का दीदीचा फ्लेवर दीदी फोन कर. दीदीच्या तुला जेशील तर मला जे. हो, साडी मला साडी माहिती दिली. सो चलो आता आम्ही काहीतरी नाश्ता वगैरे करून घेतो. नको मम्मी येत आहे थांब. काहीतरी खाऊन घेतो. दीदीला आम्ही कुठे होतो आपण दीदीला भूक लागली तेव्हा. काय होतं दिगोड्यापासून का? दिगोड्यापासून नाही नवी मुंबई पासून दीदीला भूक लागलेली. बोलते भूक लागली काय भूक लागले माझे डोले ना काय कुठं डोल्यान तिच्या डोले झोमतान. बोलते मला एवढी भूक लागली मग डोले झोमतान. नवी मुंबई पासून तिला काल्देरला शेवटी आलो आम्ही. काल्देरला आल्यावर तिला आता थांबवली गाडी. सो आता काहीतरी खाऊन घेतो. आम्हाला जायचं होतं कल्याणला पण. असं होता की जेव्हा खाऊ येते तेव्हा ट्रॅफिक सुटते ना. काय खाऊ नसते तेव्हा गाडी थांबवून बाबा 5 ते पावणे 11 म्हणजे पावणे 6 तास आम्ही गाडीतच होतो. हॅलो अक्षा का तू नको आता खाऊ. दे पिन दे ना. तुला ड्रायव्हर मला माहित नाही का. अरे पिन दे ना पहिला. ठीक आहे. तेवढं अरे तो गुड्डू लाइटनिंग नाही माझं. तिला समजे ना लाइटनिंग का ना सी टाईप का तेवढी या नाही ना. शट अप. हे कोणता होता आईस्क्रीम? तो भैयाचा आईस्क्रीम. अरे हे यार बघ मला तुला निखिल, नाही आता कसा सांगला तुला कोण? तुम्ही कोणचा फ्लेवर सांगला. मी बदाम शेक कानाला सांगला तो. खायला. हा, तू बघ पहिलेच बोलले ना. का बदामचे तुमचं बघ असं कंच घेतलेंद्र. आम्ही पालूया पालूया. बघू आऊस मला टेस्ट. दादा दादा उद्या आज काहीच नाही. दादा आता 12 पण वाजले ना दादा करायला. आतापासून मागे लागू नको. ठीक आहे चल आता फालुदा घे. मी उद्या तुला पैसे हे पैसे कडे ग, पैसे कडे. बाबा पण निघते आता तसं नाही बघ असा खोलाचा. इकडे बघ हे दिशोभर लागतं का? इकडे बघ दर कुठे 1 मिनिट पकड. तसा नाही इकडे बघ. तसा नाही खोलाचा मेंटल. कोणी बोलला मला नको सांगू. 1 मिनिट पकड. माझा तुझ्यावर भरोसा नाही. अरे नाही मी तो थांबतो तिकडे नाही. याचा दिवस का? उद्या जाम भरोसा नाही हे का? मेंटल इकडे सरक जरा इकडे सरक. कोणाला सांगतो तुला दादा बाबा 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 गाडीन पडेल. टिश्यू दे टिश्यू मांडीवर माझे. अरे दे ना मग. म्हशी माझी अरे तुझी मांडीवर ना. अरे यार आखी गाडी वाकली. लावी ना ग. सॉरी कुठं पहिलं तर कुठं दीदी नको थांब जरा मला खाऊन दे पहिला. इकडे सरक कुठे इकडे सरक.
इकडे सर तुमची गाडी सिस्टीम नाही तर याखेच मग मधून आमरेस्ट नको नको आम्हाला नाही आमरेस मला खाऊ इनकिल टिश्यू दे रे इनी बघ पंचायतली गो रामेश्वर स्पेशल. एक मिनिट पकड कुठे दीदी एक मिनिट पकड अर्थान माझा आईस्क्रीम मला पण रामेश्वर स्पेशल. यो ना यो कसा खोलायचा माहिती आहे का? बघ नको पहिले खाऊया. पहिले खा नंतर खोल कसा करायचा असा ना. आता तुझेच उडाल तुझं होतं. आयो आयो आयडिया देत दादा मला दे ना औसा गाव बसा ना दादा दे ना मला औसा आयडिया ओके तम पडेल आता पडला असता. चल मला देन तुला विचार दाखव बदाम शेक कसा लागतो. पण बदामचं निखिल दे रे करायचं मला गुडू तुम्ही कसं काय ना. सो फायनली आम्ही घरी पोचलो. किती वाजता? रात्री 11:30 वाजता. आणि तुला काय मला पण दे हां एक क्लिप. अच्छा चला आता आपण दीदीचं वेलकम करूया. नवीन लग्न झाल्यावर अशी नजर काढतात दरवेळेस आल्यावर. नवीन नवीन लाड आहे ते. सो आणि मम्मी गेली आहे दुर्गाडी किल्ल्याला. भिजू देणार का? हां तर मम्मी गेली आहे दुर्गाडी किल्ल्याला त्यामुळे वहिनीने नजर काढली. हां वहिनीने नजर काढली. मम्मी येईलच आता काही मिनटातच. आम्हाला पण तिकडे जायचं होतं पण ट्रॅफिकमध्ये आम्ही 11:30 वाजता घरी पोचतो. ॲक्च्युली आम्ही तिथे 4 वाजल्यापासून जाणार होतो. मिरवणूक स्टार्ट होते तेव्हापासून 4 ते 8 वाजेपर्यंत कार्यक्रम असतो. पण आता त्या ट्रॅफिकमुळे काही जायला भेटलं नाही आम्हाला. सो चला आता मम्मी आल्यावर तुम्हाला मी मम्मीचा लुक दाखवतो. मम्मी एक नंबर दिसते मम्मी. हां चला मम्मी आल्यावर मम्मीचा लुक दाखव. बस वहिनी. सो गाईज आमची कोळीनबाई आलेली आहे. डॅन टॅन कोळीनबाई विथ 2 बॉडीगार्ड. दर्पण ना बाप्पा कुठं? मम्मीचा लुक बघा गाईज कशी दिसते मम्मी. दाखव ट्रॉफी दाखव. आत्ता पोचलो. ट्रॉफी बघा. एक नंबर मेकअप एक नंबर झाले. कोणी केलंय मेकअप? विधी मेकओव्हर. आणि तू कसा आहेस? लग्नाला तर गेला नाही. बिनलाजा. तर चला गाईज आता आमचं जेवण वगैरे झालं आणि मम्मीचा जो तुम्ही लुक बघितला. सो आता मम्मीच्या रीलची तयारी चालू आहे. एवढा भारी लुक केलाय तर रील तो बनना ही चाहिए. फुकट घालले ना आवरी भारी तयारी होईल. फुकट थोडी गेलं ते. मग तिथं पाऊस पडला ना. विक्रांत पटेल नाही आला मग तुम्हाला का मजा थोडी करायला भेटेल. जांब जाताना मी आम्हाला ट्रॅफिक नाही लागली अजिबात. या बी बसल्या ना तूच. बाबा काय बोलली मला? काय बोलली मला? उद्या रक्षाबंधन कॅन्सल. मग एक आताच आहे का? नको ना. हो तुला हां तर गाईज मी जरी गेलो ना तरी पण मम्मीने तिकडच्या फुटेज घेतलेले आहेत. सो त्या पण आता तुम्ही बघा.
ते घेऊन या व्यासपीठावर. कशी आहे? लकी ड्रॉचे बॉक्स जे आहेत मस्त मस्त. नमस्कार. आणि शॉल आणि तसं काही जाण्याचं इथे किती 12 वाजला मला बोलला का राजभोईर एक घोषणा द्यायची आहे. एकविरा माते की आज इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे मथुर बैलाचे मालक हे सुद्धा इथे आलेत. दोघांचंही मी आणि सर्व बैल मालकांचं महादेवाच्या नंदींचं देखील सहर्ष स्वागत. ज्यांच्याकडे आपल्या सोन्याचा नारळ अर्पणाचा सर्व मंडळांना कॉन्टॅक्ट करणे, त्याचबरोबर बॅनर बनवणे, चित्ररथ बनवणे, सर्व बैलगाडा मालकांना कॉन्टॅक्ट करणे. एकदा जोरदार टाळ्या करा त्यांच्यासाठी ज्यांनी इथे भोला आणि मन्या बैलाचे मालक समीर पाटील, कॉकटेल बैल वाडेकर आणि नखऱ्या बैल नांदिवली, त्याचप्रमाणे आणि अन्य सर्व बैल या शोभायात्रेत आले, मिरवणुकीत आले. एकदा जोरदार टाळ्या या पहिल्या विजेत्याकरता ज्यांना मिळणार आहे. प्रतिमा त्याचा अभिनयाचा कसा त्यांनी उमटवलं त्या अक्कासाहेब आपल्या आगरी कोळी समाजामध्ये एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे भाऊ, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे भाऊ. लेट भाऊ, खूप लेट पण लेट पार्टी भेटणार आहे ब्लॉग मध्ये भेटणार आहे. आई असताना पार्टी मी का देणार? मीच देईल. बघितला, मीच देणार आहे. जो आपल्या नवरीला इथं आल्यापासून लग्नाला बोलवला नाही, लग्नाला बोलवला, जो लग्नाला आउटफिट दिलेला होता ती सोनलताई रिथ्वी कलेक्शन. कोणाला पाहिजे असला रिथ्वी कलेक्शन मध्ये जाऊन शूटिंग फोटोशूट चालू आहे अक्कासाहेबांचं. इकडे मम्मी होडीत बसलेली आहे. नारळ पकडायला चालले. कोर नारळ पकडायला चालले. दर्पण होडी चालू चल. नारळी पौर्णिमेला नारळ सोडलेला आहे. बरेच दिवस घेतली नाही ना होरी. चाला तुम्ही होरी चाला तुम्ही. दर्पण होडी चालवा लागलं कसं व्हायचं? तो तिकडे ट्रॉफिक मध्ये आहे. आणि आता इकडे फोटो वगैरे काढू मस्त मम्मीचे, शोभ्याचे. मम्मी काय कोलीन बाई कशी? शोभ्याची. चला मम्मीचा फोटोशूट चालू आहे आता. ना कॅमेरामन भेंडेकालचा कॅमेरामन ओरिजिनल कॅमेरामॅन आहे तो. अरे
असा विषय आलाय की मी सकाळचा झोपेतून उठतोय आणि गीताचा असा फोटो बघतो नाही म्हणलं शूट असं बोलतो तिची गोष्ट लग्नाच्या हॉलमध्ये शुद्धच बोलतो. मला पण तेच वाटलेलं कारण की दीदीचे ना भाऊजींचं नाव मी नाही काढला तर पंकज नाव होतं मला पण वाटलं का आम्हाला पण वाटलं. सत्यनारायणची काय करतो आपण पूजा